नमस्कार. सिंधुजन अकादमीनं मला आज माझ्या पुस्तकावर बोलण्याची ही करोनाच्या या कसोटीच्या दिवसातही संधी दिलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. पंकज, सुजित यांनी फार मोठ्या परिश्रमाने हे सगळं आयोजित केलं आहे, त्यांचे मी आभार मानतो. शिवाय घोगरे सरांनी माझा हा विषय, माझं पुस्तक आणि माझं सिलेक्शन केलं, ह्यासाठी त्यांचे मनापासून आभार मानतो. इतिहास हा विषय असा आहे की ज्याच्याबद्दल श्रद्धेचा विषय आहे असं म्हणता येणार नाही फारसं. पण श्रद्धा जरी नसली तरी इतिहासाचं स्वरूप काय आहे हे समजून घेण्यासाठी आणि इतिहासातली जी तथ्य तुम्हाला मान्य होतील त्यांचा स्वीकार करण्यासाठी एक स्वीकाराची भूमिका घ्यावी लागते. आयुष्याच्या सगळ्या पडावांवरती आपल्याला आपल्या परंपरेतल्या काही बाबी स्वीकाराव्या लागतात, काही बाबी क्रिटिकली घ्याव्या लागतात. आजच्या या माझ्या पुस्तकाची ओळख करून देण्याच्या संदर्भातल्या व्याख्यानात मी व्याख्यानाची सुरुवात मी बुद्धाला, फुलेंना आणि बाबासाहेब आंबेडकरांना स्मरण करून करतो. माझ्या पुस्तकाचा विषय हा प्राचीन भारतीय संस्कृतीच्या संदर्भातला आहे. पुस्तक असं आहे, हे प्राचीन भारतीय संस्कृती मूलाधारांच्या शोधात. हे पुस्तक मुंबईची एक प्रकाशन संस्था आहे, सदामंगल प्रकाशन म्हणून, मोठे होतकरू प्रकाशक आहेत, पण सुबक असं पुस्तक काढले ते मी त्यांनाही धन्यवाद देतो. आणि पुस्तकाविषयी बोलण्याचं सुरू करतो. तर प्राचीन भारतीय इतिहासाच्या मांडणीची एक इतिहास म्हणून मांडणी ज्याला म्हणतात, हिस्ट्रिओग्राफी म्हणतात, अशा स्वरूपाची मांडणी आपल्याला प्राचीन भारतीय साहित्यात दिसत नाही. मग काय आढळतं तर वाङ्मयीन स्वरूपाचे उल्लेख ज्यामध्ये इतिहास डोकावू शकतो अशा अनंत गोष्टी आपल्या पुरातन वाङ्मयातनं, साहित्यामधून दिसतात. मग ते संस्कृत नाटकांच्या रूपानं असू द्यात किंवा वैदिक वाङ्मयाच्या रूपानं असू द्यात, त्रिपिटकांच्या रूपानं असू द्यात किंवा अर्धमागधीतल्या जैन साहित्याच्या रूपानं असू द्या. तर सुरुवातीची इतिहासाच्या विषयीची जी मांडणी आहे ती वाङ्मयाच्या परिशीलनानं झाली असं आपल्याला दिसतं. आपण हे विस्तारानं पुढं पाहणारच आहोत. पण त्याही आधी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जगभरात इतिहास ही एक महत्त्वाची ज्ञानशास्त्रीय बाब आहे. ही गोष्ट पश्चिम युरोपात काही विशेषतः रेनेसा पिरियड झाल्यानंतर लोकांना जाणवू लागली आणि त्यांनी आपल्या जुन्या इतिहासाचं स्मरण करता करताच इतर प्रदेशातील इतिहासांचाही मागोवा घ्यायची सुरुवात केली. यामध्ये विशेषतः इजिप्शियन इतिहासाचा शोध आणि रोझेटा स्टोनचा शोध, पिरॅमिडच्या संदर्भात, आणि मग सुमेर, बॅबिलोनिया इथले शोध, अशी ही सुरुवात झालेली दिसते. आणि याच कालखंडात अगदी शहाजहानच्या पिरियडमध्ये तिबेटचं जे बुजे नावाचं जुनं राज्य होतं त्या राज्याच्या दिशेनं ख्रिश्चन मिशनऱ्यांनी मिशन्स पाठवून त्याबद्दल माहिती वगैरे गोळा करायची प्रयत्न केली, आपल्याला माहीत आहे. रशियन झारांनी आणि जर्मन त्या जमान्यात इंडॉलॉजी हा विषयही नव्हता म्हणा, पण जर्मन लोक आर्यांच्या मूळ स्थानाच्या शोधात होते आणि त्यांनी तिबेटकडं लँड मार्गाने, रस्त्याच्या खुष्कीच्या मार्गानं लोक पाठवून माहिती गोळा करायचा प्रयत्न केला. पुढं झारनं सेंट पीटर्सबर्गमध्ये जे म्युझियम उभं केलं त्यासाठी वेगवेगळी जी सामग्री मिळाली ती त्यांच्या दक्षिण सायबेरियाच्या प्रदेशातनं मिळाली. असा हा प्रवास सुरू झाला. पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात वाङ्मयीन अभ्यासाच्या दृष्टीनं सुरू केली ती विल्यम जोन्सच्या पिरियडमध्ये. हा 18व्या शतकाच्या एंडचा कालावधी आहे, त्या दरम्यानचा कालावधी आहे. आणि विल्यम जोन्सला त्याच्या आधी काही लोकांना भारतीय भाषा, ग्रीक भाषा आणि युरोपातल्या भाषा ह्यांचं साधर्म्य वगैरे सापडलं होतं. पण आज इंडो युरोपियन भाषाशास्त्राचा सगळ्या अभ्यासाचा मूळ जनक म्हणून विल्यम जोन्सकडेच पाहिलं जातं. तर विल्यम जोन्सनं हे वाङ्मयीन स्वरूपाचं
तपासणी सुरू केली. अर्थात त्याला स्वतःला देखील सुमेरी भाषा आणि इजिप्शियन भाषांच्या अभ्यासाची बॅकग्राऊंड होती. आणि नंतर बऱ्याच काळानंतर मधल्या काळामध्ये बौद्ध आणि वैदिक वाङ्मयाचा भरपूर अभ्यास झाला आणि ओल्डेनबर्ग सारखे, याकोबी सारखे मोठ्या स्कॉलर्सने केला आणि यातून एक इतिहासाची मांडणी उभी राहत होती. या दरम्यानच हरप्पा संस्कृतीच्या पुरातात्विक स्थानांचा शोध लागायला लागला आणि मग आपल्याकडं आणखीन एक वेगळ्या स्वरूपाचं हरप्पाचं म्हणून एक वेगळं पुरातत्वीय तथ्यांचं असं एक दालन उघडलं गेलेलं दिसतं. आणि याशिवाय मग भाषांचे इतिहास आणि धर्माचे इतिहास आणि जानुकी इतिहास या संदर्भातही इतिहासांचा अभ्यास व्हायला लागला. आपल्या भारतीय इतिहासाच्या प्राचीन इतिहासाच्या कालखंडाच्या संदर्भात जर का विचार करायचा झाला तर त्याचे 2-3 मोठे कालखंड पडतात असं दिसतं. एक म्हणजे युरोपियन स्कॉलर्सनी साम्राज्यवादाच्या वासाहतिकवादाच्या दृष्टिकोनातून लिहिलेला अर्ली, ज्याच्यामध्ये V.A. स्मिथ सारख्यांचं लिखाण आहे, अशा स्वरूपाचं लिखाण इतरांचंही आहे ऑब्व्हियसली. आणि त्याला उत्तर म्हणून राष्ट्रवादी प्रेरणेनं अनेकांनी KP जयस्वाल असतील, मोठे मोठे हिस्टोरियन्स, जे भारतातले हिस्टोरियन्स, यांनी त्याला उत्तर म्हणून लिहिलेली इतिहासविषयक पुस्तकं. आणि नंतरच्या काळात आपल्याला या राष्ट्रवादी प्रेरणेच्या ऐवजी त्याची जागा मार्क्सवादी प्रेरणेनं घेतलेली दिसते. आणि सरतेशेवटचा कालखंड जो आहे तो अलीकडच्या काळात हिंदुत्ववाद्यांनी या साऱ्या प्राचीन भारताच्या संस्कृतीच्या इतिहासाच्या संदर्भात मांडणी करायचा गेल्या 20 वर्षात फार धडल्याने प्रयत्न केला आहे. या सगळ्यांचाच जर का बघितला तर या सगळ्यांचाच मूळ समस्या प्रश्न काय असतो तर हा की आर्य भाषा बोलणारे, विल्यम जोन्सनं सांगितल्याप्रमाणे हा सगळा उत्तर हिंदुस्थानचा प्रदेश जर का आर्यभाषिक प्रदेश असेल तर हे आर्य भाषा बोलणारे लोक कधी आले, कधी आले, केव्हा आले, कुठून आले, या संदर्भातला शोध आणि या संदर्भातली मांडणी हा भारतीय प्राचीन इतिहासाचा एक सदा वादग्रस्त असा महत्त्वाचा प्रश्न ठरला आहे. तर ह्याची मांडणी उत्तर हिंदुस्थानच्या पश्चिमेच्या बाजूला वायव्येच्या दिशेनं खैबर खिंडीतनं, बोलन खिंडीतनं, या डोंगराळ प्रदेशातनं अफगाणिस्तान मार्गे कोणा ना कोणातरी प्राचीन जनसमुदायांचं आगमन झालं. आगमन कसं झालं, ते आक्रमक म्हणून आले का नुसतेच वस्ते होण्यासाठी आले का कसे, असे नानाविध प्रवाद त्यातनं दिसतात. इतिहासाची मांडणी पण वेगवेगळ्या पद्धतीनं झाली. मार्क्सवाद्यांनी ती मोठ्या प्रमाणावर उत्पादनाच्या प्रक्रिया कशा होत्या, या सगळ्या प्राचीन जनसमुदायातलं उत्पादन कसं होत होतं आणि त्या उत्पादनावर आधारित कोणत्या प्रकारचे उत्पादक संबंध निर्माण होत होते त्या समाजात, आणि मग त्यातून निर्माण होणारी समाजरचना कशी होती, अशी मांडणी मार्क्सवाद्यांनी केली. राष्ट्रवादी लेखनाचा गाभा हा आमचा इतिहास हा गौरवाचा इतिहास आहे हे दाखवण्याचा प्रयत्न होता. त्यातही जयस्वालांच्या सारख्यांची आणि इतरांची जी मांडणी होती त्यामध्ये अगदी रायचौधरींच्या जमान्यातली देखील ती होती की वैदिक परिप्रेक्ष्यामध्ये सर्व प्रकारच्या डेमोक्रॅटिक संस्था आमच्याकडं होत्या आणि युरोप किंवा ग्रीस, रोमन ह्यांच्या तुलनेनं आमचा प्राचीन इतिहासही गौरवपूर्ण होता, असंच दाखवण्याचा त्यांचाही प्रयत्न आहे. या चारी ह्याच्यामध्ये अखंड भारताची एक म्हणून एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अशी संस्कृती आहे, ही मान्यता मात्र सार्वत्रिकपणे दिसते. त्याला काहीसा अपवाद तत्वज्ञानाच्या पुस्तकातनं दिसतो.
त्या ठिकाणी मात्र श्रमणांची म्हणून वेगळी संस्कृती होती आणि वैदिकांची म्हणून वेगळी संस्कृती होती. अशा स्वरूपाची मांडणी तत्वज्ञानाच्या इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या लोकांनी केलेली दिसते. हा तत्वज्ञानाच्या इतिहासाचा भागही आपण व्याख्यानाच्या शेवटी पाहणार आहोत. काय सुरुवातीच्या काळात वेदांचं परिशीलन करणं, वेद, ब्राह्मण, अरण्यक, शतपथ आणि ऐत्रेय ब्राह्मण हा सगळा जर का पिरियड बघितला तर भौगोलिकदृष्ट्या आपण साधारणपणे पाणिनीच्या अफगाणिस्तानापासून कुरुक्षेत्रापर्यंत, दिल्लीच्या दरवाजापर्यंत, इंद्रप्रस्थापर्यंत असं वायव्येकडून मध्य उत्तर हिंदुस्थानातील मध्य भागाकडे येत जातो असं दिसतं. वेदाचे जे नंतर ॲड केले गेलेले मंडळं आहेत त्या मंडळात जरी गंगेचा उल्लेख असला तरी अलीकडच्या काळात गंगेचा उल्लेख नाही आहे. आजकाल सरस्वतीच्या संदर्भात वेगवेगळी वादळं आपल्याला नेहमी ऐकू येत असतात, पण आजच्या माझ्या व्याख्यानाचा विषय मात्र ती सरस्वती हा नाही आहे. तर वैदिक वाङ्मय जर का दिल्लीच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोचतं आणि त्याच्या पुढचा मात्र संपूर्ण प्रदेश वैदिक वाङ्मयांसाठी एक अंधारापट आहे असं दिसतं. महाभारतात युद्धाच्या समयी प्रागज्योतिषपूरवरनं किंवा अंग कलिंगमधनं राजे जॉईन झाले ह्या पलीकडे त्याचा उल्लेख फारसा दिसत नाही. पण मग जुनी लेखकांनी जे बारकाईनं परिशीलन केलं त्यामध्ये ओल्डेनबर्ग, श्रीधर व्यंकटेश केतकर आणि दांडेकर, सेनार्थ आणि विशेषतः ओल्डेनबर्ग यांनी अशी मांडणी करायचा प्रयत्न केला की पूर्वेकडचं जे मगधाचं राज्य होतं नंतरच्या काळातलं त्याचं पूर्ववर्ती असं बरंचसं काही असावं ह्याचा शोध त्यांना वेदिक वाङ्मयामध्ये दिसायला लागला. केतकरांनी या संदर्भात आपल्या 2 महत्त्वाच्या ग्रंथांमधनं याची मांडणी केलेली दिसते. एक म्हणजे महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचा हा जो प्रस्तावना खंड आहे वेदविद्या म्हणून, यामध्येही ही मांडणी आली आहे. आणि प्राचीन महाराष्ट्र हे जे त्यांचं अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे, या पुस्तकामध्येही त्यांनी मगध आणि किकट या लोकांच्या संदर्भात वैदिक लोकांचं म्हणणं काय होतं ते विस्तारानं मांडायचा प्रयत्न केला आहे. तर तो विस्तार काय आहे तर ते असं आहे की मगधातले लोकांना काहीतरी तकमन नावाचा ज्वर त्यांच्याकडे जाऊ, ते यज्ञाचे विरोधक आहेत, तर त्यांचं काहीतरी नुकसान होऊ अशा प्रकारच्या प्रार्थना आहेत. एवढंच नाही तर नंतरच्या काळात देखील वैदिक वाङ्मयामध्ये मगधातले ब्राह्मणांना ब्रह्मबंधू असं म्हटलं जातं. मगधात बुद्धकाळी जी जनपदं चालवणारी मोठी मोठी समाज होते, ट्राईब्स होत्या, त्यांचं देखील वृषल म्हणून वर्णन केलेलं दिसतं. म्हणजे ते एक प्रकारचे कमसल ब्राह्मण होते, कमसल क्षत्रिय होते अशी मांडणी वैदिक ग्रंथातनं सततपणे मांडली जाते. सूत हा जो महाभारतासारख्या महान काव्यांची रचना करणारा वर्ग होता, त्या सूतांच्या संदर्भातही त्यांच्या कमसलपणाच्या कथा आपण कर्णाच्या रूपानं अन्य अनेक गोष्टींमुळे ऐकतो. तर मगध ही एक जुनी पूर्वेकडची हे दिसते. बुद्ध काळाकडे आपण आलो की आपल्याला असं लक्षात येतं की त्रिपिटकामध्ये मोठमोठी शहरं आहेत, 1-2 नव्हे तर 10-15 मोठमोठ्या शहरांची नावं दिसतात. आणि अमलकप्पा, चंपा किंवा श्रावस्ती, राजगीर अशी अनेक गावं, पटना तर त्यानंतर उशिरा वसलेलं दिसतं. तर या गावांच्या मध्ये असणाऱ्या इमारतींची वर्णनं त्यात आहेत. या इमारती 3-3, 4-4 मजल्याच्या गृहपतींच्या इमारतींची वर्णनं त्यात आहेत. नंतरच्या उशिराच्या काळात जी भित्तिचित्र किंवा शिल्प बनवली गेली त्यामध्ये ही वर्णनं बारहूतच्या पॅनेल्सवरती किंवा अन्य ठिकाणी पाहायला मिळतात, सांचीच्या स्तूपात पाहायला मिळतात. म्हणजे ते त्या जुन्या काळाशी जवळचे असे इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकातले वगैरे 3ऱ्या शतकातले वगैरे असं आहे, तर त्यांना त्या स्मृती असणं स्वाभाविक होतं. पूर्वेकडचा हा जो भाग आहे यात एवढी मोठ्या प्रमाणावर ही शहरं
निर्माण होण्यासाठी आपले सगळे इतिहासकार बघितले तर ते 200-300 वर्षापूर्वीचा काळ देतात. मला नेहमी असं इतिहासाचं वाचन करताना वाटत राहिलं की एवढा काळ पूर्वेकडची शहरं वसवण्यासाठी पुरेसा नाही आहे. काहीतरी 1500 वर्षाचा काळ तरी किमान पक्षी पूर्वेतल्या शहरांना बसण्यासाठी लागला असावा की नाही, ही माझ्या इतिहास वाचनातली एक सततची समस्या राहिली. आणि मला असं वाटतं की या पुस्तकाच्या निमित्तानं मी जे संशोधन केलं त्यातनं या या समस्येच्या सोडवणुकीचे काही मार्ग मला दिसायला लागले. ते असे आहेत की मुळात म्हणजे पूर्वेकडची संस्कृती अनेक अंगानं वेगळी आहे. ती श्रमणांची संस्कृती आहे, ती यतींची संस्कृती आहे. त्यामध्ये वस्तुमीमांसात्मक असं तत्वज्ञान विषयक किंवा देवदेवतांच्या स्मरण विषयका गाथांपेक्षा एकमेकांना मदत करणं, सामाजिक नीतिमत्ता, सामाजिक मूल्य ह्यांना महत्त्व देणारे पंथोपपंथ आणि या गोष्टी आपल्याला दिसतात. बुद्ध काळात आपल्याला 64 पंथोपपंथ होते असं दिसतं. 6 मोठे पंथ होते. त्याच्यामधले आजीविकांसारखे पंथ हे अशोकाच्या पिरियडपर्यंत होते. पण हे सगळे जर का पंथ बघितले तर ह्यांची स्वतःची म्हणून एक श्रमण संस्कृती अशी वेगळी संस्कृती दिसते. आणि थोडासा बारकाईनं जर का विचार करायचा झाला तर बुद्धाच्या पूर्वी महावीर हा बुद्धाला काहीतरी 25-1 वर्षानं सिनियर असावा आणि त्याच्या आधी 250 वर्ष पार्श्वनाथ होता. हे जर का लक्षात घेतलं तर पार्श्वनाथ आणि महावीरांच्या भ्रमणचक्र कुठून कुठं भ्रमण होतं हे जर का पाहिलं तर असं दिसतं की ते मगधाला आणि ह्या पूर्वेकडच्या भागाला लागून असलेला जो आदिवासी पट्टा आहे, आजही जिथं मुंडाकोलरियन शाखेतल्या भाषा बोलणारे आदिवासी आजही राहतात, त्या प्रदेशांमध्ये त्यांचं फिरणं होतं. त्या प्रदेशातले मानसा देवी वगैरे या देवतांशी या धर्मांचा संबंध आहे, जैन धर्माचा संबंध आहे. आणि ह्यांची सगळी धार्मिक स्थळं ही डोंगरांच्या शिखरावरती आहेत. आजचा बांगलादेश आणि त्याला पश्चिमेला लागून असलेले प्रदेश, हा त्यांचा भ्रमणाचा प्रदेश दिसतो. तर ह्यांचं तत्वज्ञान जे आहे ते आदिवासी मुंडाकोलारियन जातींच्या परस्पर सामंजस्याच्या तत्वज्ञानातनं तत्वज्ञानाला एक प्रकारची झळाळी देऊन त्याला अहिंसेमध्ये कन्वर्ट करून बनवलेलं दिसतं. पार्श्वनाथाच्या संदर्भात मला M.A. ढाकी या पुरातत्वविदानं त्यांच्या संदर्भात लिहिलेलं एक पुस्तक वाचायला मिळालं, ज्यामध्ये ढाकींनी अशी मांडणी केली की श्रमण धर्माची जी बेसिक्स आहेत ती सर्वात मोठ्या प्रमाणात पार्श्वनाथाच्या लिखाणात दिसतात. पार्श्वनाथाचं लिखाण पूर्ण अंशानं आज आपल्याला उपलब्ध नाही, कारण पार्श्वनाथाचा सगळा धर्म हा महावीरानं टेक ओव्हर केल्यानंतर जुन्या काळातलं फार कमी राहिलं. पण इसिभासियेण नावाचा एक ग्रंथ आहे. त्या इसिभासियेण ग्रंथामध्ये 4 वैदिक तत्वज्ञानी आणि 4 जैन तत्वज्ञानी आणि 2 सांख्य तत्वज्ञानी अशा तत्वज्ञानांच्या चरित्र दिलेली आहेत. त्यामध्ये पार्श्वनाथाचं चरित्र येतं. तर त्यामध्ये पार्श्वनाथ अहिंसा का या प्रश्नाची काही एक मेटाफिजिकल स्वरूपाची मांडणी करायचा प्रयत्न करतो. तर त्याचं म्हणणं असं की जड जे आहे ते वरनं खाली पडतं, म्हणजे आपला न्यूटनचा सिद्धांत. पण सचेत जे असतं त्याची प्रेरणा ही वर जाण्याची असते. म्हणून बघा की वर जाण्याची किंवा हालचाल करण्याची असते ऑब्व्हियसली. म्हणून वनस्पती झाडं ही वर वाढतात आणि प्राणी हलू चालू बोलू शकतात. परंतु हे प्राणी जेव्हा एकमेकांना जेव्हा खातात तेव्हा त्याचं जडत्वाचं प्रमाण वाढतं. म्हणून ते त्यांची परत अधोगामी अशी अधोगती व्हायला लागते. अशा प्रकारची मेटाफिजिकल मांडणी, ही मांडणी बरोबर आहे नाही आहे हा गोष्ट वेगळी, पण अहिंसा का
ह्याचं एक तात्विक स्पष्टीकरण पार्श्वनाथाच्या ह्याच्यात मिळतं. हा आपण आता पूर्वेकडचा सगळा पूर्ण जर का टप्पा बघितला तर आज एक्स्ट्रीम पूर्व जे आहे आसामच्या पुढचा भाग हा नॉर्थ ईस्ट ट्राईब्सने भरलेला आहे. आपण परत 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 यात येणारच आहोत. परत परत पूर्वेकडे येणारच आहोत. आणि पूर्वेकडच्या ट्राईब्सचा जो मध्ययुगीन इतिहास आहे, अहोम ट्राईब्स केव्हा आल्या, वेगवेगळ्या ट्राईब्स कधी आल्या, ह्यांच्यावरही नजर टाकणारच आहोत. पण त्याआधी मला हे जाणवायला लागलं त्यातला स्टार्टिंगचा जो पॉईंट होता तो हे की केतकरांनी लिहिलं की शाक्य, लिच्छवी, मल्ल हे शक गट होते आणि ते एक प्रकारची वैदिक सादृश्य आर्षभाषाच पूर्वीच्या काळी बोलत असावेत. त्यामुळंच वैदिकांचे जे शत्रू होते ते काहीतरी वेगळी भाषा बोलत होते असं नसून ते त्यांच्यापैकीच त्यांच्या भाषांशी सादृश्य, म्हणजे आज जसं मराठीला गुजराती किंवा राजस्थानी बोलीमधला फरक जाणवू शकेल त्या स्वरूपाचा फरक त्यांच्या भाषांमध्ये असावा अशी मांडणी केतकरांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये केली. आणि एवढंच तोडून ते थांबले नाही, तर संस्कृत भाषेमधनं हा इतिहास आपल्याला पुरेसा मिळू शकत नाही. प्राकृतचा पुरेसा अभ्यास झाल्याशिवाय प्राचीन भारताच्या इतिहासाच्या कळी सुटणार नाहीत अशी मांडणी केली. आपल्याला माहिती आहे कॉम्रेड शरद पाटलांनी संस्कृतच्या व्याकरणाला पुरेशा प्रमाणात वापर केला गेल्याशिवाय भारतीय इतिहासाचे कुठलेच प्रॉब्लेम सुटणार नाहीत असं गृहीत धरून काही एक मोठी मांडणी केलेली आहे. त्यांची मांडणी ही मातृसत्ताक पद्धती इथं कशी होती या संदर्भातली आहे. आणि म्हणजे आजचा जो प्राप्त इतिहासाची जी पहिली पानं आहे त्याच्या आधीची सगळीच पानं फक्त शरद पाटलांनीच लिहिलेली आहेत असं म्हणण्यासारखं खूप आहे. पण अशाच प्रकारची मांडणी ओल्डनबर्ग आणि केतकरांनी 100-1 वर्षापूर्वी आधी केलेली होती, ती वाचनात आली. तर आता प्रश्न असा झाला निर्माण की शक जर का इंडो युरोपियन भाषा बोलणारेच होते तर ते मगधात कसे गेले. आपण मगाशी बघितलं त्याप्रमाणे जर ह्याच्यापर्यंत कुरुक्षेत्रापर्यंत संपूर्णपणे आर्य लोक होते तर अचानक मगधामध्ये तशीच भाषा बोलणारे लोक कुठून आले. तर मी ह्याचा मागोवा काढायचा माझ्या पुस्तकात प्रयत्न केला. तो मार्ग असा आहे की कदाचित पूर्वेकडूनही दरवाजा असावा. पूर्वेकडून भारतात येणारा काही एक स्वरूपाचा मार्ग असल्याशिवाय हे लोक तिथे येणं शक्य नाही. मगधाचा जो प्राचीन इतिहास आहे, आणि मगध म्हणजे मी एक जेनरिक टर्म म्हणून वापरतो, हा संपूर्ण पूर्वेकडचा भाग जो आहे गंगा यमुनेचा ईस्टर्न दोआब जो आहे आणि ब्रह्मपुत्रेचं जे खोरं आहे त्या या दोन्ही गोष्टीचा एकत्रितपणे विचार करून मी मगध असं नाव त्याला देणं प्रेफर करतो. ॲक्च्युअली मगध हा तुलनेनं दक्षिण बिहारमधला एक छोटासा भाग आहे हे मला मान्य आहे. पण मग या एरियात येण्याचे रस्ते होते का हे जसं जसं शोधायला मी निघालो तेव्हा पहिली गोष्ट मला जी काही सापडली असेल ती ही की चीनी स्त्रोतामध्ये हे उल्लेख आहेत. सिल्क रूटचा ज्यानं शोध लावला तो झांग क्वियान, ज्याला त्याच्या सम्राटानं त्यांच्या शत्रूच्या शत्रूला भेट घेण्यासाठी म्हणून पाठवलं होतं आणि तो चीनमधनं निघून आत्ताच्या सिल्क रूटच्या हिमालयोत्तर जो सिल्क रूट आहे त्या मार्गानं येऊन अफगाणिस्तानमध्ये बाल्लिकमध्ये येऊन थांबला असताना त्याला सिच्युआनमधनं आणलेले काही एक प्रकारचे बांबू आणि काही एक प्रकारचे कापड तिथं सापडलं. त्यांनी चौकशी केली असताना कळलं की पाटलीपुत्र म्हणजे पालीबोथ्रा इथं ते चेंगडूहून डायरेक्टली येऊ शकतं. 12 वर्षानंतर तो जेव्हा परत गेला त्याच्या राज्यात तेव्हा हान सम्राटानं त्याचा मोठा सन्मान केला आणि त्याची ही सगळी कथा ऐकून त्याला पुन्हा एकदा मोहिमेवर पाठवलं. ते हे की बर्मा मार्गे चीनमधनं भारतात येता येईल का हे शोधण्यासाठी. कारण त्याचा जो वृत्तांत होता तो वृत्तांत सांगत होता की त्याच्या काळाच्या आधी 1000 वर्ष, त्याचा काळ म्हणजे इसवी सन पूर्व 200, म्हणजे त्याच्या आधी 1000 वर्ष सिच्युआन आणि युनानमधनं भारताला येणारा रस्ता होता, मार्ग होता. आता या मोहिमेवर त्याला हानच्या सम्राटानं एकापेक्षा जास्त वेळेला पाठवलं, परंतु
या वेळेला जेव्हा ज्या ज्या वेळेला त्याला पाठवलं तेव्हा तिथल्या ट्राईब्सने त्याला अडवलं, त्याला पुढं जाऊ दिलं नाही. तेही सीमा क्वीन हा जो त्यांचा मोठा हिस्टोरियन आहे, त्या जमान्यातल्या इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात त्यानं सगळं लिखाण केलेलं आहे. त्या सीमा क्वीनच्या शिजी नावाच्या ग्रंथांमध्ये हा सगळा उल्लेख येतो. आणि म्हणजे असं की त्या जमान्यात पूर्वेकडनं रस्ते होते का ह्याचा शोध घ्यायचा सुरू झालं. आता पूर्वेकडचे आपले अलीकडच्या काळात असलेले बरेच संशोधक आहेत. त्याच्यात सगळ्यात मोठे संशोधक म्हणजे हे हरप्रसाद राय आहेत. काय, माझे एक मित्र अजय महाजन आहेत. त्यांनी हा कलकत्ता एशियाटिक सोसायटीनं प्रकाशित केलेला 8 व्हॉल्यूमचा चायनीज सोर्सेस ऑफ साऊथ एशियन हिस्ट्री इन ट्रान्झिशन हा संच मला उपलब्ध करून दिला. त्यामुळं त्यातूनही हरप्रसाद रायांच्या अनेकविध चिनी सोर्सेस शोधण्याचा उपयोग मला करून घेता आला. त्यांची 2 हाँगकाँगमध्ये आणि इतर ठिकाणी दिलेली 2 व्याख्यानं आहेत. हरप्रसाद रायांनी आणि स्फूर्ती फुकन आणि शरद फुकन यांनी लिहिलेली आर्टिकल्स आणि पुस्तकं ह्यांचा वापर केल्यानंतर असं लक्षात येतं की नॉर्थ ईस्ट मार्गे डायरेक्ट सिचुआनला जाणारा आणि म्यानमार मार्गे युनानला जाणारा, युनान हा त्याचा साऊथ वेस्ट असं म्हणतात, जाणारे अनेक मार्ग होते. काही काही ठिकाणी तर 7 छोट्या मार्गांचा पण उल्लेख दिसतो. मध्ययुगात काही प्रमाणात हे मार्ग सुरू होते. या मार्गांचं स्वरूप स्थानिक मार्ग असं स्वरूप होतो. म्हणजे म्यानमार एकदा ओलांडलं तुम्ही की दालीपर्यंत जाऊ शकता किंवा तिनसुकियाचे डोंगर ओलांडून पुढं अमक्या ठिकाणापर्यंत जाऊ शकता. तिथून पुढं सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये देखील यातले तिबेटला जाणारा एक मार्ग आणि आसाममध्ये येणारा दुसरा मार्ग, हे मार्ग खुले होते. याशिवाय आपल्याला खूपच चांगला आणि आजकाल परत एकदा न्यूजमध्ये असणारा मार्ग म्हणजे नथुलाचा मार्ग माहीतच आहे. तर अशा रीतीनं चीनशी काही एक संपर्क होता. आता अलीकडच्या काळात ह्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे युनेस्कोनं या प्रकारचे काही रिपोर्ट्स काढलेले आहेत. या रिपोर्ट्सचं हे आहे की इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साईट्स, तर त्यांनी साऊथ एशियाच्या संदर्भात हे काढलेले आहेत. आणि टीम विल्यम्स हा त्याचा शोधकर्ता आहे. त्यानं आता या प्रकारच्या मॅप्स दिलेले आहेत बघा. चीनमधून पश्चिमेला येणारे रस्ते जे म्यानमार ओलांडून बांगलादेशातनं भारतात येऊ शकतात, अशा प्रकारच्या रस्त्यांचे मॉन्युमेंट्स म्हणून टुरिझमसाठी काही वापर करता येईल का, असं युनेस्कोनं हे मोठमोठे प्रोजेक्ट आखून या रिपोर्टची मांडणी केल्याची आपल्याला दिसते. हे रिपोर्ट्स माझं पुस्तक लिहिल्यानंतरही बऱ्याच मोठ्या प्रमाणावर मला सामग्री मिळत राहिलेली आहे. मी ती गोळा करत राहिलेलो आहे. त्याबाबत परत थोड्या वेळाने बोलूच. तर याशिवाय या मार्गांच्या बद्दल चीनमधनं युनानमधला एक पंडित जो अमेरिकेत होता आणि आजकाल साऊथ ईस्ट एशियातल्या कुठल्या तरी विद्यापीठात मोठा हिस्ट्रीचा प्राध्यापक आहे, तो म्हणजे बिन यांग. यांनी युनानच्या इतिहासाच्या संदर्भात महत्त्वाची पुस्तकं लिहिली आहे. बियॉन्ड द क्लाउड्स म्हणून ते युनानच्या हिस्ट्रीवरचं एक पुस्तक लिहिलं आहे. त्यामध्ये तो साऊथ वेस्ट सिल्क रूट हा जो या रूटबद्दल बोलतो आणि त्याचा अर्थ त्या रूटवरनं काय येत होतं, तर आपली जी ताम्रलिप्ती हे जे बंदर होतं, ते बंदर एक गंगेच्या एका ट्रिब्युटरीवर होतं आणि डिस्ट्रिब्युटरीवर होतं. म्हणजे गंगेतून निघणाऱ्या एका शाखा नदीवर ते बंदर वसलेलं होतं आणि ते जवळजवळ 16व्या शतकापर्यंत काही प्रमाणात सुरू होतं असं दिसतं. तर हे ताम्रलिप्ती जे बंदर होतं, त्या बंदरामधनं चीनला नाना प्रकारच्या गोष्टी जात होत्या त्यात आणि तिकडून येत होत्या. घोड्यांची आयात तिकडनं केली जात होती. सेन आणि पालांच्या जमान्यात तिकडनं घोडे येत होते. आपल्याकडनं आसामसारख्या राज्यातनं तेजपत्त्यासारखा पदार्थ फार मोठ्या प्रमाणावर चीनला पाठवला जात होता आणि अनेक वस्तूंची देवाणघेवाण होत होती आणि चीनी लोक येत जात होते. याविषयीचे अनेक पुरावे आणि अनेक गोष्टी या माझ्या पुस्तकाच्या पहिल्या चॅप्टरमध्ये दिलेल्या आहेत. आता आपण परत प्रश्न असा येतो की ह्यांचा
पूर्वेच्या इतिहासाकडचा काय संबंध? तर पूर्वेच्या इतिहासात आपण बघितलं की तिथं काहीतरी शकोद्भवाचा शंका आपल्याला आलेली आहे. आणि नेमका हाच भाग चीनच्या पश्चिमेला असणाऱ्या सिचुआन आणि युनान या प्रांतांना लागू आहे. सिचुआन आणि युनान हे दोन्ही प्रांत जे आहेत ते मुळात आजच्या चीनी ऐतिहासिक सांस्कृतिक परिप्रेक्ष्यात जरी सेंट्रल असले तरी संपूर्ण मध्ययुगात आणि त्याआधी ते सेंट्रल नव्हते, ते पेरिफेरल होते, ते एक परिव्याचा भाग होते. म्हणजे ते सीमावर्ती प्रदेश होते आणि तिथं नाना प्रकारच्या ट्राईब्स असतात. आजही चीनमध्ये ज्या जनजातीय ट्राईब्स नांदतात त्यातल्या 90% ट्राईब्स एकट्या युनान प्रांतात नांदतात आणि त्या उरलेल्या ट्राईब्सही सिचुआनमध्ये नांदतात. सिचुआन थोडंसं उत्तरेकडे आहे आणि युनान दक्षिणेला आहे, चीनच्या पश्चिम भागात. आणि सिचुआनला लागून सिकियांगचा प्रदेश लागतो, तिबेटचा प्रदेश लागतो आणि युनानला लागून बर्माचा प्रदेश लागतो आणि मग मग आपलं नॉर्थ ईस्ट इंडिया सुरू होतं. असा हा परिप्रेक्ष्य आहे. आणि महत्वाचं काय आहे की हा सगळा प्रदेश जो आहे, जो आपला बांगलादेशचा वेस्ट बंगालमधला प्रदेश असेल किंवा तिकडचा प्रदेश असेल, हा सगळा हवामानाच्या दृष्टीनं दमट गरम गरम वातावरण असणारा प्रदेश आहे. हा सगळ्याच्या सगळ्या तांदूळ पिकवणारा देश आहे. या प्रदेशामध्ये तांदळाच्या सगळ्यात जुन्या प्रजाती सापडलेल्या आहेत आणि तांदळाचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होतो दिसतो. आपण जर का बारकाईनं बघितलं तर बुद्धाचे वडील आणि त्याचे काका या 6ही लोकांची नावं शुद्धोदन, अमितोदन वगैरे अशी ओदन या शब्दानं भरलेली आहेत. आणि ओदन म्हणजे साळीचा भात, तांदूळ. आणि तांदळाचं इतकं महत्व आहे, याच्या उलट दांडेकर आपल्याला सांगतात की वैदिक वाङ्मयामध्ये उत्तर काळी हिंदू प्रथांमध्ये तांदळाला कितीही महत्व असलं तरी वैदिक काळात तांदळाचा शब्द नाही. तांदूळ हा शब्द जो आहे, तांदूळ हा देखील किंवा व्रूही हा शब्द देखील मुंडाकुलारियन भाषेमधनं वैदिकमध्ये घेतला गेल्याची साक्ष दांडेकर देतात. त्याचप्रमाणे मायकेल विट्झेल सारखे भाषा शास्त्रज्ञही देतात. याबरोबर आणखीन एक भाग हा झाला तांदूळाचा. ह्याच्यासाठी आपण अनेकांचे पुरावे शोधून काढू शकू. यासाठी जारेड डायमंडनं याबाबतीत म्हटलेलं आहे किंवा आणखीनही काही लेखक होते. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा लेखक म्हणजे ज्यानं ह्याचा भाग घेतला, नाव आता मी सांगतो त्याचं वयोमानानुसार नावं मागं पुढं पडतात. जॅरेड डायमंडचं नाव घेतलं मी, दुसऱ्याचं नाव मला लक्षात येईना. तर त्यांनीही भाताच्या वेगवेगळ्या लागवडींचा त्यांचा शोध घेतल्यानंतर असं लक्षात येतं की 8,000 इसवी सन पूर्व 8,000 पर्यंत भाताच्या या लागवडी युनानमध्ये होत होत्या. आपल्याकडेही गंगेच्या खोऱ्यात काही एक प्रमाणात भाताची लागवड सापडली आहे, ही गोष्ट खरी आहे. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये वैदिक परिप्रेक्ष्यामध्ये मात्र जव आणि नंतरच्या काळामध्ये गहू हेच महत्वाचं धान्य होतं. जवाचे उल्लेख जेवढे वेदिकात मिळतात तेवढे गव्हाचे देखील नाहीत. तांदळाचा प्रश्नच उद्भवत नाही. तर हा सगळा परिप्रेक्ष्य जो आहे हा एक आहे. मग ह्याच्यात आणखीन साम्य काय आहे तर या परिप्रेक्ष्यामध्ये चीनच्या उत्तरेला असणारे भटके लोक जे होते ते शक होते आणि त्यांनी चीनवर सतत हल्ले केले म्हणून चीनच्या भिंती बांधाव्या लागल्या. हे आता जगद्विख्यात आहे. या शकांच्या नानाविध टोळ्या होत्या आणि त्यांचे हल्ले होत असत. शकांचे येवची सारखी हे असतील किंवा हूण असतील किंवा मंगोलियनच्या वेगवेगळ्या ट्राईब्स, ह्यांचा जो उपद्रव चीन्यांना होत होता आणि विशेषतः एकदा चीन्यांनी त्यांचं राज्य पूर्वेकडे सरकवल्यानंतर, विशेषतः व्हायला लागल्यानंतर त्यांनी ह्या भिंती ज्या प्राचीन काळापासून बांधल्या जात होत्या त्या मजबूत केल्या. या भिंती देखील अमुक एका काळापासून बांधल्या गेल्यात असं नाहीये. अलीकडच्या काळात जे संशोधन झालंय ते दाखवतो की शांग पिरियडपासून चीनी इतिहासात या भिंती बांधल्या जात होत्या. तरीही चीनच्या पश्चिमेला असणाऱ्या ट्रायबल प्रदेशात त्यांचा शिरकाव खूप पूर्वी झिया आणि शांग या राजवटीतच झालेला होता. इतकंच नव्हे तर झिया आणि शांग या दोन्ही राजवटीत
शकांचा वंशिकता ऑलरेडी घुसलेली होती, त्यांच्याशी इंटरमॅरेजेस झाल्यामुळं ते घडलेलं होतं. आणि एवढंच नाही तर शांगांना जेव्हा झाऊंनी हकललं, तेव्हा त्यांनी जरी आम्हाला स्वर्गातनं मिळालेलं आहे हे मॅन्डेट असं सांगायचा प्रयत्न केला, तरी प्रत्यक्षात मात्र त्यांच्यात शकांचं ब्लड होतं, हे सगळे चीनी इतिहासकारही मान्य करतात. ह्याचा अर्थ काय झाला की सिचुआन आणि युनानमध्ये नाना प्रकारे म्हणजे व्यापारी म्हणून, मर्सिनरी योद्धे म्हणून आणि राज्यकर्ते म्हणून शकांचं आगमन इसवी सनाच्या 3500 पासून, इसवी सन पूर्व 3500 पासून इसवी सनाच्या पूर्वी 700-800व्या शतकापर्यंत ऑलरेडी झालेलं दिसत आहे. कारण झाऊंची जी राजवट आहे ती राजवट पश्चिमेकडे आधी होती, पश्चिमी झाऊ ज्यांना म्हणतात ती आधी होती. आणि नंतर जसा हा उपद्रव, परकीयांचा उपद्रव वाढायला लागला, तशी तशी त्यांनी ती पूर्वेकडे नेली आणि आपली राजधानी लोयांग, चांगान या गावांमध्ये करायला सुरुवात केली. आता जर युनान आणि सिचुआनमध्ये हे शक लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात येऊन आपला इन्फ्लुएन्स दाखवत असतील, आणि दाखवतात, कारण तिथल्या पुरातत्व ऐतिहासिक ह्याच्यामध्ये जी काश्याचे मोठमोठे ड्रम्स आणि भांडी सापडली आहेत, त्यात शक पद्धतीची प्राणी युग्मांची चित्र आणि ह्या गोष्टी सापडलेल्या आहेत. शिवाय या ड्रम्समध्ये फार मोठ्या प्रमाणावर कवड्या भरून ठेवलेल्या सापडल्या आहेत. या सगळ्या प्रदेशातील सिचुआनमध्ये बा आणि शू नावाच्या जनजातीय लोकांची राज्य होती. बाशू कल्चर म्हणतात. चेंगडू युनिव्हर्सिटीनं या बाशू कल्चरवरती आणि साऊथ वेस्ट सिल्क रूट टू इंडिया या विषयावरती 8 मोठी चर्चासत्र घेतली आहेत. ही इंटरनेटवर उपलब्ध आहेत. तर ही पाहिल्यानंतर लक्षात येतं की चेंगडूशी म्हणजे सिचुआनशी, कुनमिंगशी भारताचा डायरेक्ट संबंध होता आणि त्याचं तो संपूर्ण काळ जो होता तो कवड्यांची अर्थव्यवस्था असणारा काळ होता. आसामच्या नाणेविषयक लिखाणात रोड्स आणि यांनी लिहिलेलं नाणेविषयक पुस्तकं जर का आपण चेक करून बघितली, तर अहोमनी एका काळात तांब्याच्या नाण्यांना, सर्व प्रकारच्या नाण्यांना बंदी घातली आणि नंतर कवड्यांचा व्यापार परत सुरू झाला असं परिस्थिती दिसते. युनानमध्ये तर कवड्यांच्या व्यापाराचं खूपच आहे. कवड्या किती वेळेला बंद केल्या गेल्या आणि किती वेळेला सुरू केल्या गेल्या ह्याची मोजदाद नाही. लाखोंच्या संख्येत चीनच्या पुरातत्वामध्ये कवड्या सापडलेल्या आहेत. या कवड्या मालदीवमधनं जरी येत असल्या तरी त्या येण्याचा समुद्री मार्ग ताम्रलिप्तीतनंच जात होता. म्हणजे बंगालमध्ये कवड्या येऊनच त्या युनानपर्यंत पोचू शकत होत्या. प्राचीन जगातलं कवड्या हे सगळ्यात मोठं चलन होतं, संपूर्ण जगभरात वापरात होतं. परंतु मॉनेटरी सिस्टीमवरची जगभरातली जर का पुस्तकं, एन्सायक्लोपीडिया सगळी चाळून चेक करून पाहण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये मात्र अशा प्रकारची माहिती फारशी मिळत नाही. कवड्यांबद्दलची सायंटिफिक इन्फॉर्मेशन मिळते. कवड्यांबद्दल अनेक प्रकारची पेजेस फेसबुकवर आणि इतर ठिकाणीही वेबवर उपलब्ध दिसतात. परंतु नाणं या स्वरूपात ते किती होतं. पण आपल्याकडची काही उदाहरणं आहेत. ओरिसामध्ये एका ब्रिटिश अधिकाऱ्यानं काही लाख कवड्या देऊन आपला बंगला खरेदी केल्याचं उदाहरण आहे. आफ्रिकेच्या देशांमध्ये कवड्यांचा व्यापारावर कसा हा गुलामांचा व्यापार चालायचा ह्याची उदाहरणं आहेत. अशा रीतीनं ज्या 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 सोसायटीमध्ये कवड्या हेच चलनाचं साधन होतं, त्या सोसायटीमध्ये त्यांना माहीत असलेल्या भौगोलिक भागामध्ये सिचुआन, युनान, बर्मा, आसाम, बंगाल, ओरिसा, आंध्र प्रदेशचा वरचा भाग, कर्नाटकाचा, उत्तर कर्नाटकाचा काही भाग, आपल्याकडचा गोवा आणि पश्चिम किनारपट्टीचा थोडा भाग आणि पूर्णपणे बिहार आणि उत्तर प्रदेशचा पश्चिमी भाग, हा सगळा भागाशी या प्रदेशाचा एक भौगोलिक स्थान म्हणून एकसारखेपणा दिसतो. ही मांडणी रोरिक सारख्या एका रशियन शोधकर्त्यानं पण काही स्वरूपात मांडलेली आहे. पण आता प्रश्न असा येतो की हे शक येत होते कोठून आणि कोण शक होते. माझ्या पुस्तकाचा एक दुसरा चॅप्टर असा आहे की जागतिक इतिहासात शक. शक म्हणजे कोण. आपल्याकडे एक सत्यास्रवांचं पुस्तक आहे, दुसऱ्यांनी कोणी लिहिलंय. आपल्याकडे शक हे नाव इतिहासात असतं, पण ते कशा संदर्भात असतं, इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकाच्या संदर्भात फक्त असतं. आणि तेही कुठं असतं, परत वायव्येला, जिथून आर्य आले म्हटलं जातं तिथं शक आल्याचं आपण सांगतो. म्हणजे शक, पहलव, कुशाण
ही जी राज्य दिसतात हुण, समुद्रगुप्तानं ज्या हुणांचा पराभव केला असं म्हटलं जातं, तर ते सगळं पश्चिमेचं राजकारण आहे. आणि सत्यास्त्रवांनी हे दाखवायचा प्रयत्न केलाय त्यातही की अलेक्झांडरच्या आधी, ग्रीकांच्या आगमनाच्या आधीही काही शक राज्य तिथं होती आणि ती तशी असावीत. कारण चीनी प्रदेशातनं जेव्हा एका ट्राईबला हकलण्यात आलं तेव्हा त्या ट्राईबनं शेजारच्या ट्राईबला हकललं पुढं. असं करत करत येऊचींनी आणि शकांनी, शक हे नाव कसं, तर हिरोडोट्सनं इसवी सन पूर्व 6व्या शतकात जे हिस्ट्री पुस्तक लिहिले, तर हिस्ट्रीची हे लिहिली त्यामध्ये ग्रीकांच्या बॉर्डर पोस्टवर स्वतः जाऊन राहून त्यांनी पुस्तक लिहिलं. ते शकांच्या संदर्भात बुक नंबर 4 आहे. या बुक नंबर 4 मध्ये त्यांनी शकांचा हे सांगायचा प्रयत्न केला. पण हे शक कुठले, तर हे ज्याला आज सिथिया म्हटलं जाऊ शकतं ऐतिहासिक दृष्ट्या, त्या इरफान हबीबांच्या जागतिक इतिहासाच्या भौगोलिक पुस्तकावरती एक मोठ्या साईजचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकातले मॅप्स जर का चेक केले तर तो पॉन्टिक सी किंवा ज्याला काळा समुद्राचा प्रदेश म्हणतात त्या ठिकाणचे त्या लोकांना शक म्हटलं जातं असं दिसतं. 7व्या-8व्या इसवी सन पूर्व 7व्या-8व्या शतकाची ही संस्कृती आहे. ही मागं 14व्या शतकापर्यंत वगैरे मागं जाऊ शकते असा आजपर्यंतचा समज होता. पण आजकाल जेनेटिक्सच्या एन्शंट जेनेटिक्सचा पर्टिक्युलरली पॉप्युलेशन जेनेटिक्स ज्याला म्हटलं जातं, त्यातील शोधांमुळे या सगळ्या बाबी फार स्वच्छ व्हायला लागल्यात. अलीकडच्या काळामध्ये मग मी शकांच्या संदर्भात असं एक मोठी लेख मालिका चालवली आणि नानाविध विषयांवर शकांच्या संदर्भातले जेवढ्या टोळ्या आहेत, अलानीज असतील किंवा सर्मायटन्स असतील, सिथियन्सचे वेगवेगळे भाग. आता सिथियन्स कोणाला म्हणायचे हा वेगळा एक आहे. शिवाय आपल्या आस्कोबार्पोलांनी आर्य कसे आले हे दाखवण्याकरता अशी एक मांडणी करायचा प्रयत्न केला की BMAC म्हणजे बॅक्टेरिया मार्जियनिया आर्किओलॉजिकल साईट्स जे आहेत तिथून आर्य आले असं सांगायचा प्रयत्न केला. तेही एक प्रकारचे शक आहेत. शक हे इराणी आहेत का तुर्क आहेत यावरनं फार मोठं एक वादंग इंटरनेटच्या जगामध्ये आजही सुरू आहे. तुर्क आहेत असं म्हणणाऱ्यांचं म्हणणं असं आहे की त्यांचं मूळ अल्ताई प्रदेशात आहे. अल्ताई म्हणजे कुठं, तर मंगोलिया हा चीनच्या उत्तरेला असणारा प्रदेश आणि कझाकिस्तान हे जिथं एकमेकांना चिटकतात तो जो प्रदेश आहे त्या प्रदेशाला अल्ताई म्हणतात. त्याच्यात जुन्या सोव्हिएत युनियनमधलं अल्ताई रिपब्लिक पण होतं आणि आजही अल्ताई प्रदेश स्वतंत्रपणे आहे. तर या अल्ताई टेपेमधनं, कारण हिरोडोट्सनं लिहिलंय की हे लोक इसवी सन पूर्व 600 मध्ये लिहिलंय की हे लोक स्वतःला पूर्वेकडनं आलेले म्हणतात, काय बोरियन्स म्हटलं जातं यांना, आणि त्यांचे प्रदेश असे चित्रविचित्र आहेत असे त्यांनी त्याची मांडणी त्या जमान्यात केलेली आहे. आता कुर्गन्स म्हणून जी उत्खननं सापडली ती सगळी सापडायला लागली, ती सायबेरियात सापडायला लागली. कुर्गन हाही सायबेरियाचाच, अल्ताई हाही सायबेरियाचाच भाग आहे. तर ही जी उत्खननं होती ती सुरुवातीच्या काळात इसवी सन पूर्व 600-800 या पिरियडमधली आणि लोहयुगाच्या सुरुवातीच्या काळातली असावीत असा सगळा अंदाज होता. पण आज पॉप्युलेशन जेनेटिक्सच्या आधारे जर का चेक करून पाहिलं तर अफनासिएव किंवा ओकिनाव यासारख्या जुन्या संस्कृती ज्या आहेत त्या 4000 वर्ष पूर्व, इसवी सन पूर्व 4000 पर्यंत मागे जातात. आणि एवढंच नाही तर इसवी सन पूर्व 4000 पर्यंत कझाकिस्तान बोटाई प्रदेशातल्या लोकांनी घोड्याला कसं माणसाळवलं, घोड्याचं रिकीब घालायची आणि तोंडामध्ये हे अडकवण्याचं, काय पट्टा अडकवण्याचं त्याचं हे असतं ते कसं बनवलं गेलं ह्याचं पुरातत्वीय शोध फार मोठ्या प्रमाणावर लागलेले आहेत आजकालच्या जमान्यात. आणि आजही जेनेटिक्सचा त्यासाठी फार मोठा वापर केला जात आहे. आणि येत्या काळामध्ये इंटरनेटवरती ही सगळी राज्य जी आहेत ती संपूर्ण ईस्टर्न युरोप, हंगेरी, रुमानिया, बल्गेरिया या सगळ्या देशातले इतिहासकार आपापल्या इतिहासाची सांगड शकांच्या इतिहासाशी जोडू इच्छितात. अख्खा रशिया स्लाव आहे, स्लाव कंट्रीज आहे, पोलंड सारखं स्लाव देश आहे. तर त्यांची पॉप्युलेशन जगात 13 कोटी वगैरे एवढी जास्त आहे. तर हे सगळे आपल्या इतिहासाच्या शोधात बाहेर पडलेले आहेत. शकांशी आपला काय संबंध आहे असं जगातले सगळे देश शोधतात आहेत. फक्त आपले इतिहासकार कुठे आहेत ते मात्र यात पूर्णपणे अब्सेंट असलेलं दिसतं.
मी या गोष्टींचा संबंध जोडू इच्छितो तो असा की जर मगधामध्ये शक असतील आणि या शकांचा पूर्वेकडच्या शकांशी फार प्राचीन काळी काही संबंध असेल तर मग आपली संस्कृती कशी होते, त्यांची संस्कृती कशी होते. आता इथं मातृसत्ताकतेचा काही एक प्रमाणात प्रश्न निर्माण होतो. आपल्याला माहिती आहे वैदिक ह्याच्यामध्ये गणिका ही संस्था नाही आहे किंवा नगरवधू ही संस्था नाही आहे. अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या प्रकारे लिच्छवींचं राज्य चालत होतं त्या प्रकारे वंशपरंपरेने चालणाऱ्या राजघराण्यांची पश्चिमेची राज्य चालत नव्हती हे उघडच आहे. बुद्धानं आपला संघ हा लिच्छवींच्या राजव्यवस्थेचा भाग असणाऱ्या संघगणांपासनं तत्व घेऊन त्यावर आधारित असा डेमोक्रॅटिक पद्धतीनं स्थापन केला हे आपल्याला माहीतच आहे. इथलं सगळंच वेगळं होतं आणि ते फार मोठ्या प्रमाणावर आदिवासींच्या कल्चरमधनं घेण्यात आलेलं होतं, आदिवासींशी संबंधित घेण्यात आलं होतं. या आदिवासींचे सेन्ससमधली आकडेवारी, ते कधी आले, अहोमचे राजे स्वतः कधी आले, वेगवेगळ्या ट्राईबचे लोक मणिपूरमध्ये कधी आले, त्यांच्यापैकी जवळजवळ सर्वच ट्राईब्स आम्ही युनानमधनं आलो असं सांगण्यात मागं पुढं बघत नाहीत. युनान हा कुनमिंग हे आज त्याचं महत्वाचं राजधानीचं गाव असल्यासारखं आहे. चीन हा देश आपल्याकडं आता या कोरोना सकट सगळ्याच गोष्टीसाठी फार प्रचंड प्रमाणावर चीनचा विरोध ही गोष्ट जरी असली तरी आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपण एका मर्यादेच्या पलीकडे आपले शेजार पाजारी निवडू शकत नाही. शेजारी पाजारी कोण असावं ह्याची निवड आपल्याला करता येत नसते. पण आजचा चीन आपला शेजारी होता का ह्याचं उत्तर कदाचित नाही असं आहे. कारण मी ज्या चीनबद्दल बोलतोय तो आजचा चीन नाहीये, तो चीनचा पश्चिमेचा भाग जो प्राचीन काळी एर्लीताऊ आणि लॉंगशान सारख्या मोठमोठ्या संस्कृतीनं गजबजलेला आहे. या संस्कृत्या आपल्या हरप्पन संस्कृतीसारख्या संस्कृत्या होत्या आणि त्यांनी गजबजलेला होता. त्यावेळेला मध्य चीन आणि पूर्वेचा चीन हा मागासलेला चीन होता. तिथं काही नव्हतं, तिथं अशा प्रकारचं काही नव्हतं. तर मग काय झालं तर पश्चिमेचा हा जो भाग होता तो भारताशी संलग्न असलेल्या भूभागाशी जोडला असल्यामुळं ह्यांचं एकत्र असं एक वातावरण, एकत्र अशी भौगोलिकता, एकत्र एक टाईपची पिकं, एक प्रकारची संस्कृती, एक प्रकारचं सगळं असं चित्र प्राचीन काळात साधारणपणे बुद्धाच्या पूर्वी 1000 वर्षाच्या आसपास असावं असं चित्र दिसतं. आता यासाठी एकतर पुरातत्वाचा अभ्यास खूप वाढला पाहिजे, प्राचीन भाषांचा अभ्यास वाढला पाहिजे आणि जेनेटिक्सचा अभ्यास वाढला पाहिजे. त्याशिवाय या गोष्टीला गती मिळणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ही एखाद्या दुसऱ्या संशोधकांकडनं किंवा त्याची गोष्ट काहीतरी बरी आहे असं मानणाऱ्या 4 लोकांकडनं होणारी गोष्ट नाही. ही विद्यापीठीय स्तरावर फार मोठ्या प्रमाणावर हे हाती घेऊन ही भारतीय संस्कृतीची प्राचीन मुळं जी आहेत ती परत पहिल्यापासून शोधणं हे गरजेचं आहे. चीन सारखा एवढा प्रचंड मोठा देश आपल्या पूर्वेला असताना आपण त्याचा कधीच विचार केला नाही ही फारच म्हणजे निराशाजनक बाब आहे. युरोपियन स्कॉलर्सनी केला नाही हे मी समजू शकतो, कारण त्यांना त्यांच्या भाषांचा भारतीय भाषांशी काही संबंध आहे का हे शोधायचं होतं आणि त्याच परिप्रेक्षातनं त्यांनी त्यांचं सगळं बघितलं. त्यांनी काही चूक केली असं नाही, त्यांनी त्यांच्या बाबतीतले अभ्यास इतके पुढे नेले की आज इंडो युरोपियनचा अभ्यास कुठून कुठं गेलाय आणि ह्याच्या उलटं अल्ताई प्रदेशातल्या भाषाचं वर्गीकरण कसं करायचं, जागतिक भाषांच्या वर्गीकरणात मंगोलियन, अल्ताई या भाषांचं नेमकं वर्गीकरण काय ह्याच्यावर तट पडलेले आहेत. विशेषतः जेव्हा पामीरमध्ये 6 फूट उंचीचे आणि घाऱ्या डोळ्यांचे आणि पिंगट रंगाचे ममीज सापडल्या, त्या ममीज 800, 1000, 1200 इसवी सन पूर्वच्या होत्या. त्या व्हिक्टर मेयरला सापडल्या सगळ्यात आधी आणि तेव्हापासून तर ही चर्चा फार मोठ्या प्रमाणावर आहे की हे कसं काय शिनसियांग प्रांतामध्ये या ममीज सापडल्या आणि त्याच्या आधी ऑरेल स्टेनला डुनहुआंगच्या गुहांचा आणि तिथल्या संस्कृत आणि वेगवेगळ्या भाषांचा खजिना सापडला, जुन्या ग्रंथांचा खजिना सापडलेला होता. चीनमध्ये लोयांगमध्ये बसून ट्रान्सलेट करणारा एक चीनी भाषांतरकार म्हणजे सेंट्रल एशियन भाषांतरकार सांगतो की मला उत्तर हिंदुस्थानातल्या 36 भाषा अवगत आहेत. त्याला जर का 36 भाषा अवगत होत्या तर त्याचा अर्थ असा आहे की त्या काळात उत्तर हिंदुस्थानात 36 भाषा होत्या.
आपण संस्कृत एके संस्कृत, संस्कृत एक जुने संस्कृत म्हणून संस्कृतच घेऊन बसलोय. अशी स्थिती नाहीये. या प्राकृत भाषांनी हे सगळं जग भरलेलं होतं आणि या प्राकृत भाषांचं ग्रामरीकरण करून त्याचं एक व्याकरणिक रूप निर्माण करून वैदिक संस्कृत घडवली गेली. ती धर्मभाषा बनली. पण अशी स्थिती पालीची देखील असावी. पाली ही कुठली भाषा आहे जर का चेक केलं तर अशोका काळाच्या काळातही पाली उपलब्ध नव्हती. हे बरुवांच्या सारखे अनेक लेखक संशोधक दाखवून देतात की अशोकाचे सगळे शिलालेख हे प्राकृतमध्येच आहेत आणि ते वेगवेगळ्या प्राकृतमध्ये. गिरनारची प्राकृत वेगळी, धौलीची प्राकृत वेगळी, सगळ्या ठिकाणचे प्राकृत वेगळे आहेत. तर हे प्राकृतचं जे बहुआयामी असं स्वरूप आहे, प्राकृत ह्या अनेक भाषा होत्या, ही जी बाजू आहे त्याची. तर एवढंच नाही, खरं तर आज मायकल विट्झेल सारखे लोक सांगतात की वैदिक भाषा, जे वेद लिहिला गेला, ऋग्वेद लिहिला गेला, ऋग्वेदामध्ये आतमध्ये देखील आर्ष भाषांचे वेगवेगळे नमुने सापडतात. त्यांच्यावरती देखील व्याकरणाचा एक लेप चढवून त्याची आर्ष म्हणून एक सिंगल भाषा केली गेली असं दिसतं. पण ही सिंगल एकमेव भाषा नसून तिच्या आतमध्ये अनेक भाषा आहेत आणि त्याच्या पलीकडं मुंडा कोलारियन आणि द्रविडी भाषांमधले अनेक शब्द ऋग्वेदी भाषांमध्ये आहेत. त्यांचं पर्सेंटेज आहे, काही 3% म्हणतात, कोणी 17% म्हणतात, काय असेल ते. तो मुद्दा नाही. माझं सांगण्याचा मुद्दा हा आहे की पूर्वेकडचा संपूर्ण भाग जर का इतका वेगळा असेल तर त्याच्या इतिहासाची शोधण्याची पद्धत आणि त्या शोधण्याची जागा वेगळी असली पाहिजे. आणि हा अभ्यास आपल्याला कधीतरी सुरू करावा लागणार आहे आणि ती सुरुवात माझ्या पुस्तकानं व्हावी अशी माझी इच्छा, बाकी काही नाही. मी एक साधा वाचक आहे. वाचन करता करता ज्या गोष्टी सापडल्या त्या जोडून मांडायचा मी प्रयत्न केला. या पलीकडे मी यातल्या एकाही क्षेत्राचा एक्सपर्ट नाही. जे चित्र वेगवेगळ्या वाचनबिंदूंनी जोडण्याचा मी प्रयत्न केला, त्यातनं मला जे दिसलं ते चित्र मी मांडतो आहे. मला वाटतं तुम्ही जे प्रश्न विचारलेत त्यातल्या काहींचे उत्तर द्यायचा प्रयत्न करतो मी. हो, सुहास नाईक यांनी असा प्रश्न मला विचारलाय की राजबली पांडे, स्वामी दयानंद सरस्वती, पॉर्गिटर, पंडित गंगानाथ झा यांची मांडणी आर्यांचा पूर्व प्रोसेस थेरी मांडतात. हे गोष्ट खरी आहे. पण हे सगळं जे आहे याच्यातलं म्हणजे राजबली पांडेंच्या पुस्तकातही याच्या प्रमाणे आहे, याच्यात काही शंकाच नाही. दयानंद सरस्वतींचं मी वाचलेलं नाही, पण पॉर्गिटरचं असणारच, त्यात काही शंकाच नाही. आणि गंगानाथ झांचं मोस्टली तत्वज्ञानाशी संबंधित आहे, त्यामुळे ते कसं असू शकेल याची मला पूर्ण कल्पना नाही आहे. पण जुन्या पुस्तकांमध्ये बुद्धाच्या चरित्राच्या संदर्भात ओल्डनबर्गनं अपेंडिक्समध्ये फार डिटेल्ड स्वरूपात पूर्वेचं काहीतरी वेगळं असावं असं मांडलं आहे आणि त्यांना ते आर्यच म्हणतात. ही गोष्ट वेगळी, पण ते वृषल का झाले, त्यांना कम असल का मानलं गेलं हे सांगत नाहीत. दुसरी गोष्ट अशी की केवळ आर्य क्षत्रिय आणि ब्राह्मणांच्या पुरतच मर्यादित होतं काही नाही. बाबासाहेबांनी हू वेअर शूद्रास हे पुस्तक लिहिलं तर आर्यांच्या क्षत्रिय वर्गाच्या विभाजनानं काही क्षत्रियांनी धार्मिक स्वरूपाची काही मांडणी न मान्य केल्यामुळं त्यांना शूद्र ठरवलं गेलं, अशी मांडणी बाबासाहेबांनी शूद्रांच्या संदर्भात केलेली आहे. ही बाब पण ह्याच्यातच लक्षात घेण्यासारखी आहे. ही सगळी सामाजिक मांडणी तर आहेच, पण मी त्याही पुढे जाऊन असं म्हणतो की सोशॉलॉजिकली संपूर्ण जात व्यवस्था आहे ना, ती अशी उभी चिरफाड केलेली व्यवस्था दिसते. एक म्हणजे पूर्वेच्या इन्फ्लुएन्स खाली शिथिल स्वरूपाची जात व्यवस्था, ज्याच्यामध्ये जाती तर आहेत, ज्या ट्राईब्समधनं जन्माला आलेल्या आहेत, पण त्यांनी एकमेकांची कसं नेमकं वागायचं ह्याची काही दृढ निश्चयाची नियमावली नाहीये. ह्याच्या उलट वैदिक परंपरेतली जात व्यवस्था जी चातुर्वर्ण्याच्या खाली बांधली गेलेली आहे आणि कडक आहे. आता याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे ब्राह्मण सादृश्य जाती. या जातींची संख्या शेकडोमध्ये आहे. त्याच्यात सगळ्यात मोठ्या जाती म्हणजे सारस्वत, कायस्थ. उत्तर हिंदुस्थानातली कायस्थी ब्राह्मणांपेक्षा सुधारलेली जाते, पण कायस्थ हे स्वामी विवेकानंदांसकट सगळे हे शूद्र आहेत म्हणून प्रिव्ही काउन्सिलमध्ये लोक खटले घेऊन गेले होते.
म्हणजे या जातींना कधी शूद्र मानतात, कधी वैश्य म्हणतात, कधी क्षत्रिय म्हणतात. या जातींचं वैशिष्ट्य असं आहे की या जाती मांसाहारी किंवा मत्स्याहारी आहेत. पण या जाती वेगळ्या आहेत. ह्या चीनमधल्या शी नावाचा जो समुदाय वर्ग होता, ते जसे ऍडमिनिस्ट्रेटर्स होते, कधी हातात तलवारी घ्यायचे, तसं आहे. पण कदाचित या सगळ्यात फक्त कोकणस्थ ब्राह्मण अपवाद असावेत. ते त्यांची उपपत्ती काहीतरी वेगळी इराणची संबंधित असावी, असं त्यांचेच नागव चापेकरांसारखे वगैरे स्कॉलर्स सांगतात. ते जरा कोकणस्थ वगळल्यास बाकीचे ब्राह्मण सदृश्य जाती ज्या आहेत त्यांचा संबंध हे पूर्वेचे ब्राह्मण आहेत. गौड सारस्वत असं म्हणतात. मला सांगा, गौड सारस्वत म्हटल्यानंतर सरस्वतीचा काय संबंध येतो? बरं, मजा अशी आहे की ज्या ताम्रलिप्तीचा मगाशी मी उल्लेख केला, ती ताम्रलिप्ती बंदर कशावर होतं? तर त्या नदीचं नाव सरस्वती आहे. आता आले पंचायत. ही तर गंगेची ट्रिब्युटरी, जी गंगा बंगालच्या उपसागराला जिथे मिळते तिथली छोटीशी ट्रिब्युटरी आहे, पण तिचं नाव सरस्वती आहे. जमुना, आपली यमुना आहे, त्यांच्याकडे जमुना आहेच. भागीरथी उत्तराखंडात आहे, बंगालमध्ये भागीरथी आहेच परत. तर ही सगळी नावं अशी का? पूर्वेचीच नावं, पूर्वेच्या प्राचीन प्रदेशातली नावं उचलून वायव्येला आणि मध्य भारतातला आणली गेली की काय, असंही एक मला वाटतं. हे सगळं डिटेलिंग जे आहे हे राजबली पांडे किंवा गंगानाथ झा किंवा हे पार्गिटर ह्यांच्याकडे दिलेलं नाही. आणि पार्गिटेरचाही प्रॉब्लेम हा की तो बियॉन्ड ब्रिटिश साम्राज्याच्या पलीकडं पाहणं अवघड आहे त्यालाही. अर्थात त्या जमान्यात बर्मा देखील ब्रिटिश साम्राज्याचा भाग होता, त्या दृष्टीनं पार्गिटर अभ्यास करायला पाहिजे, एक मात्र गोष्ट खरी आहे. मला वाटतं आजच्या या माझ्या पुस्तकाच्या संदर्भातली, पुस्तकात आणखीन बऱ्याच गोष्टी मी लिहिल्या आहेत आणि माझ्या वाचनात त्यानंतरच्या आत्ताच्या हे पुस्तक लिहिण्याचा काळ 7-8 वर्ष चालला आणि गेल्या 5-6 वर्षातही माझ्याकडे खूप सामग्री जमलेली आहे. काही एक शकांच्या वरचे तर खूप डिटेलिंग असं मी ऑलरेडी लिखाण काही कॉलमच्या स्वरूपात गोमंतक या गोव्यातल्या वर्तमानपत्रात केलेलं आहे. तेही पुस्तक रूपानं आणण्याची इच्छा आहे. आणि राजकुमार घोगरे वगैरे यांच्या मदतीनं माझा हा इतिहास विषयक अभ्यासाचा संसार असाच वाढेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.